नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण उकडीचे मोदक बनवतोय. गणपती बाप्पाचं आगमन झालं की आपल्याला उकडीचे मोदक आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवत असतो. पण उकडीचे मोदक बनवताना बऱ्याच वेळेस ते आपल्याकडून बिघडतात. कधी त्याच्या व्यवस्थित कळ्या पडत नाहीत, तर खायलासुद्धा वातड लागतात किंवा चिकट होतात. तर आज आपण व्यवस्थित असे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. हे मोदक आपण रेशनच्या तांदळाच्या पिठीपासून बनवत आहोत आणि तरीसुद्धा मस्त पांढरे शुभ्र आणि मऊ असे हे मोदक बनतात. अजिबात वातड होत नाहीत किंवा चिकटसुद्धा होत नाहीत. मस्त असे हे मोदक बनवून तयार होतात. त्यातील सारणसुद्धा खूपच छान असं तयार झालेलं आहे. आता मोदक बनवायला आपण सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपल्याला नारळ लागणार आहे. तर ओला नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अशा एका पिलरने हा नारळ खोवून घ्यायचा आहे. आपण बटाट्याचं साल ज्या ह्याने काढतो त्याच पिलरने आपल्याला हा नारळ खोवायचा आहे. आता हा नारळ मशीनने सुद्धा खोवला जातो किंवा मग आपल्याकडे जी इळी असते तिनेसुद्धा हा नारळ खोवतात. पण मी या पिलरने हा नारळ खोवून घेत आहे. पटकनसुद्धा होतो आणि मस्त असा खोवला जातो. तर आता तुम्हाला याने सुद्धा हा नारळ खोवून घ्यायचा नसेल तर सरळ यातील सर्व खोबरं म्हणजे नारळ जो आहे तो बाहेर काढायचा. त्याच्या मागचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा. बारीक बारीक तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये हा नारळ दळून घ्यायचा. या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. फरक फक्त एवढाच आहे की खोवलेल्या नारळाचे मोदक चवीला छान लागतात आणि आपण मिक्सरमध्ये जर दळून घेतलं तर थोड्या प्रमाणात त्याची चव बदलते. तर सर्व नारळ मी आता असाच खोवून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही हा नारळ खोवून घेऊ शकता, इळीने किंवा मग खोवण्याच्या त्या यंत्राने सुद्धा. या पद्धतीने सुद्धा नारळ छान असा खोवला जातो. तर पहा, आता मी इथे नारळ व्यवस्थित असा खोवून घेतलेला आहे. नारळ आता व्यवस्थित खोवून झालेला आहे. आता आपण साहित्य बघून घेऊयात. त्यासाठी एका वाटीने 1 वाटी भरून तांदळाची पिठी, त्याच वाटीने 1 वाटी भरून नारळाचा चव आणि अर्धा चमचा खसखस, अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ आणि 1 ते 1.5 चमचा तूप घेतलेला आहे. आता सर्वात अगोदर एका गॅसवरती आपण कढई गरम करत ठेवू आणि त्याच्यामध्ये घेतलेली खसखस आपण भाजून घेऊयात. तर खसखस खूप पटकन भाजल्या जाते. थोडीशी लालसर झाली की लगेचच हिला वाटीमध्ये आपण काढून घेऊ. कढई जर चांगली गरम असेल तर खसखस करपू शकते. तर बारीक गॅसवरतीच फक्त थोडीशी लालसर होईपर्यंत आपण हिला भाजून घेऊयात. तर पहा, आता थोडी लालसर अशी ही झालेली आहे. लगेच आपण हिला काढून घेऊ. खसखस भाजून झाली की लगेच याच्यामध्ये ओला नारळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर सर्व नारळाचा चव आता मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे. मीडियम गॅसवरती हा नारळाचा चव आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. याच्यातील थोडंसं ओलसरपणा जो असतो तो कमी होईपर्यंत आपल्याला हा नारळ परतवायचा आहे. नारळ खूप पटकन करपू शकतो, त्यामुळे सतत याला असं मिक्स करत राहायचं. तर पहा, लगेचच हा कोरडा होऊ लागतो. साधारण 1.5 ते 2 मिनिटे मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. पहा, आता पहिल्यापेक्षा हा थोडासा कोरडा झालेला आहे. असा आपल्याला हा नारळ परतून घ्यायचा आहे. तर सुटसुटीत असा हा नारळ आता झालेला आहे. आपण याच्यामध्ये गूळ टाकूयात. अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे. आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हे सारण आपल्याला असंच परतवत राहायचं आहे. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, म्हणजे गूळ करपणार सुद्धा नाही. तर पहा, आता व्यवस्थित असं हे सारण तयार होऊ लागलेलं आहे. याच्यातील गूळ जो आहे तो वितळू लागलेला आहे. थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता छान असा याला कलर आलेला आहे आणि सारणसुद्धा थोडंसं सुटसुटीत दिसत आहे. जास्त वेळसुद्धा आपल्याला याला परतवायचं नाही, नाहीतर
गूळ थोडासा कडक होऊ शकतो आणि सारणसुद्धा कडक होईल, त्यामुळे मोदकसुद्धा खाताना आतमधलं सारण थोडंसं निबर लागेल. तर एकदा गूळ असा वितळला आणि तो पूर्ण खोबऱ्यामध्ये मिक्स झाला, त्याला छान असा रंग आला की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. पहा, यातील गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आणि तो थोडासा कोरडासुद्धा झालेला आहे. इथपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि हे सारण एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊयात. याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली खसखस व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. तर आता सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे. सारण सर्व एका प्लेटमध्ये आता मी काढून घेते आणि याला आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवूयात. तर मस्त असं हे सारण आता बनवून तयार झालेलं आहे. आता आपण तांदळाची उकड काढून घेऊ. त्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी भरून पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 1 वाटी पिठी असेल तर त्यासाठी 1 वाटी पाणी आपल्याला घ्यायचं आहे. जेवढी तुम्ही तांदळाची पिठी घ्याल तेवढंच याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची. साखर टाकल्यामुळे पारीसुद्धा थोडीशी गोड लागते. आता 2 चिमूट मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. मिठामुळे छान अशी चव याच्यामध्ये येते. आता अर्धा चमचा तूप आपण याच्यामध्ये टाकूयात. तूप आणि सर्व पाणी आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर आता याला चांगली उकळी आलेली आहे. पाणी चांगलं असं खळखळ उकळलं की याच्यामध्ये तांदळाची पिठी आपल्याला टाकून घ्यायची आहे. लगेच असं याला मिक्स करत राहायचं. पाणी उकळलं की गॅस बारीक करायचा आणि नंतर याच्यामध्ये तांदळाची पिठी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता बारीक गॅसवरती ही पिठी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर सर्व पिठी आता व्यवस्थित अशी मिक्स झाली की गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ छान असं वाफवत ठेवायचं आहे. तर पहा, व्यवस्थित आता हे मिक्स झालेलं आहे. गॅस मी आता बंद केला आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी याला असंच ठेवलेलं आहे. 2 मिनिटानंतर मस्त अशी ही तांदळाची पिठी वाफली जाते. आता ही पिठी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर पहा, या पद्धतीने ही पिठी आपल्याला बनवून घ्यायची आहे. खूप सुटसुटीत अशी ही दिसते. आता एक वाटी घ्यायची आणि या वाटीने ही पिठी आपल्याला चांगली अशी मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही मॅशरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. याला व्यवस्थित असं रगडून आपल्याला किंवा हाताने व्यवस्थित असं प्रेस करून हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं गरम असतं, त्यामुळे आपण याला वाटीने असं मळून घेतोय आणि वाटीने मळल्यामुळे छान अशा त्यातल्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोडल्या जातात. तर पहा, व्यवस्थित असं मी आता पीठ थोडंसं एकजीव करून घेते. आता हे थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे. आपण याला हाताने सुद्धा मळू शकतो. तर आता वाटीचा वापर आपण बंद करू आणि हे पीठ हाताने व्यवस्थित असं मळून घेऊ. आता याच्यामध्ये लागेल तसं थंड पाणी आपल्याला टाकत जायचं आहे आवश्यकतेनुसार. कधी जुना तांदूळ जर असला तर पाणी थोडंसं जास्त लागतं आणि नवीन तांदूळ जर असला तर पाणी कमी लागतं. त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकत जायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकत याचा आपल्याला एक मस्त असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप पातळ होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. व्यवस्थित असं हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पहा, मी आता याला व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. छान त्याला चिकनाई आलेली आहे. आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित असं हे पीठ मळून झालं आहे. खूप घट्टसुद्धा केलं नाही आणि पातळसुद्धा नाही. आपण भाकरीला जसं पीठ बनवतो अगदी तसंच हे पीठ बनवून घेतलं आहे. थोडंसं तूप आपण याच्यामध्ये टाकूयात
तर साधारण अर्धा चमचा तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तुपामध्ये हे पीठ आता आपल्याला अजून थोडं मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा याचा असा बनवून घ्यायचा आहे. पीठ आता बनवून तयार आहे, सारणसुद्धा तयार आहे. आता आपण मोदक वळवायला घेऊयात. तर एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा. तुम्हाला ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्या हिशोबाने पिठाचा गोळा घ्यायचा. हाताने थोडंसं याला असं गोल करून घ्यायचं. आता व्यवस्थित असा याचा एक छोटा गोळा आपण बनवून घेतला की दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने आपल्याला याची एक पारी बनवून घ्यायची आहे. तर पहा, दोन्ही अंगठ्याने व्यवस्थित अशी ही पारी आपल्याला घुमवत जायची आहे, म्हणजे सर्व बाजूने ही पारी सारखी अशी होते. तर पहा, या पद्धतीने पातळ अशी पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे. पारी पातळ असली म्हणजे मोदक चवीला छान लागतात, खूप पिठळसुद्धा लागत नाही. जाड पारी जर ठेवली तर खाताना पिठळ असे ते मोदक लागतात आणि मोदकसुद्धा व्यवस्थित वळल्या जात नाहीत. जेवढी तुम्ही पातळ पारी कराल तेवढे मोदक सुबक दिसतात. तर पहा, आता पारी इथे बनवून घेतलेली आहे. आता आपण याला कळ्या पाडून घेऊयात. पारी बनवताना थोडाफार तुम्ही तुपाचा हातसुद्धा याला लावू शकता, म्हणजे पारी पटकन अशी वळल्या जाते. आता या पद्धतीने आपल्याला याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर चिमटीमध्ये थोडंसं पीठ धरायचं आणि या पद्धतीने सर्व मोदकला आपण आता कळ्या पाडून घेऊयात. तर खूप सोप्या आहेत, पटकनसुद्धा होतात. फक्त सुरुवातीला आपल्याला हे अवघड वाटतं, पण एकदा बनवायला लागल्यानंतर खूप सोप्या अशा ह्या कळ्या पाडल्या जातात. तर एका बोटाने पीठ असे मागं ढकलायचं आणि दुसऱ्या 2 बोटाने त्याला चिमटीमध्ये धरायचं. असं सोप्या पद्धतीने या कळ्या पाडल्या जातात. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा सारण भरूयात आणि हा मोदक आता आपण बंद करून घेऊ. तर मोदक बंद करताना दोन्ही बोटाने आपल्याला त्याला असं गोल फिरवत हा व्यवस्थित हळूवारपणे बंद करून घ्यायचा आहे. अंगठ्याने आणि अंगठ्या शेजारील बोटाने या कळ्या आपल्याला सर्व एकत्रित आणायच्यात. त्या थोड्याशा अशा एकत्रित यायला लागल्या की नंतर बोटाने त्याला आपल्याला असं सर्व एकत्रित करून बंद करून घ्यायच्यात. वरती जे जास्तीचं पीठ असतं ते काढून घ्यायचं. तर या पद्धतीने आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे. तर मस्त असा हा मोदक बनवून तयार झाला आहे. सर्व मोदक आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. मोदक बनवताना पारी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची, खूप पातळसुद्धा करायची नाही, नाहीतर मोदक पटकन फुटेल. तर व्यवस्थित प्रमाणात अशी याची पारी बनवून घ्यायची. त्याच्यामध्ये सारण भरायचं. अगोदर कळ्या पाडायच्या, नंतर सारण भरायचं, म्हणजे मोदक व्यवस्थित असा बनतो. आणि नंतर हा मोदक असा बंद करून घ्यायचा. तर मस्त असे हे मोदक सर्व बनवून तयार होतात. तर पहा, या पद्धतीने सर्व मोदक आता मी बनवून घेतलेले आहेत. सर्व मोदक आता बनवून झालेत. आता आपण याला उकडवून घेऊयात. तर एका स्टीलच्या चाळणीमध्ये हे मोदक आपण उकडून घेत आहोत. तर याच्यामध्ये एक कॉटनचा कपडा आपल्याला ओला करून टाकायचा आहे आणि सर्व हे मोदक या कपड्यावरती असे ठेवायचे. नंतर हा कपडा या मोदकांवरती असा झाकून टाकायचा. यामुळे काय होतं, मस्त मोदक असे वाफले जातात आणि वाफेचं जे पाणी आहे ते मोदकवर पडत नाही. आता एका कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचं. याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि झाकण ठेवायचं. मीडियम गॅसवरती 10 मिनिटे हे मोदक व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे. तर आता 10 मिनिटानंतर हे मोदक आपण उघडून बघूयात. मस्त असे हे मोदक वाफल्या गेलेले आहेत आणि दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत. तर मस्त मऊ लुसलुशीत हे मोदक आता आपले बनवून तयार झालेत. आता हे मोदक आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊयात. सर्व मोदक प्लेटमध्ये ठेवून झाले की थोडंसं तूप आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर तूप थोडंसं मी गरम करून घेतलं आहे. अगदी थोडं, खूप जास्त गरमसुद्धा केलेलं नाही. थोडं थोडं ही तूप या मोदकांवरती असं टाकायचं. आजचे आपले हे रेशनच्या तांदळाचे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता आपण जेव्हा पिठी बनवतो तेव्हा
तांदूळ अगोदर 2दा धुवून घ्यायचे आणि घरामध्येच त्याला व्यवस्थित असे सुकवून घ्यायचे, उन्हामध्ये वाळू घालायचे नाही आणि नंतर याची पिठी बनवायची। तर हे अशा पद्धतीने तांदूळ धुतल्यानंतर व्यवस्थित असे हे मोदक बनतात, अजिबात फाटत नाहीत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।